जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, शिवसेना महाराष्ट्राच्या राजकारणातला एक धगधगता अध्याय. हा अध्याय आहे मराठी अस्मितेचा, रस्त्यावरील संघर्षाचा, सत्तेच्या शिखराचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अंतर्गत बंडखोरी आणि वेदनेचाही. अनेक चढ उतारांनी आपलं अस्तित्व टिकवून असलेली शिवसेना येत्या 19 जून रोजी आपल्या 60th प्रवेश करते आहे. आज या शिवसेनेची 2 शकलं झाली आहेत. खरं तर बंडखोरी ही शिवसेनेसाठी अजिबात नवीन बाब नाही आहे, कारण आजवर बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेल्या त्यांच्याच निकटच्या शिलेदारांनी त्यांच्या हयातीतच पक्षाला जय महाराष्ट्र केला. छगन भुजबळ, नारायण राणे आणि राज ठाकरेंनी शिवसेना सोडत आपली नवी वाट शोधली. पण एकनाथ शिंदेंच्या बंडानं शिवसेना आतून बाहेरून हादरून गेली. हा हादरा इतका मोठा होता की शिवसेना ठाकरे गट त्यातून अजूनही सावरू शकलेला नाही. जे शिवसेनेनं महाराष्ट्राला 4 मुख्यमंत्री दिले, त्या पक्षाची ओळख आज दुभंगली आहे. एकीकडे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना महाराष्ट्रातला 2रा क्रमांकाचा पक्ष ठरली आहे, तर उद्धव ठाकरेंची शिवसेना आपल्या राजकीय अस्तित्वासाठी झगडते आहे. शिवसेनेच्या या दोन्ही शाखा आज राजकारणाच्या महत्त्वाच्या वळणावर आहेत. ठाकरेंचे सुपुत्र बाळासाहेब ठाकरेंनी या संघटनेची स्थापना केली. स्थापनेच्या वेळी 80% समाजकारण आणि 20% राजकारण या भूमिकेतून शिवसेनेनं आपली वाटचाल सुरू केली. मराठी माणूस आणि त्याचे हक्क यासाठी ही संघटना कमालीची आक्रमक होती. मुंबईत दाक्षिणात्यांच्या वाढत्या प्रभावाविरोधात शिवसेनेनं आघाडी उघडली. मराठी तरुणांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळावं यासाठी स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमातून शिवसेनेनं रस्त्यावरच्या संघर्षाला प्राधान्य दिलं. स्थानिकांच्या हक्कासाठी एकीकडे बड्या कंपन्या आणि आस्थापनांविरुद्धचे लढे, तर दुसरीकडे मुंबईतल्या कामगार विश्वावर पकड असलेल्या डाव्या पक्षांशी राजकीय संघर्ष, अशी दुहेरी रणनीती आखत शिवसेना मुंबई आणि आसपासच्या परिसरात पसरली. बाळासाहेबांसोबत शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात सक्रिय असलेल्या त्यांच्या पहिल्या फळीतल्या शिलेदारांनी मग हीच शिवसेना राज्यभरात नेली. हे असं झालं की 70च्या दशकामध्ये मुंबईमध्ये विशेषतः मुंबईची भरभराट सुरू झाली, औद्योगिकरण सुरू झालं आणि त्यामुळे निर्माण होणारा जो रोजगार होता त्याच्यासाठी बाहेरचे लोंढे यायला लागले. व्यापार उदीम तर मराठी भाषिकांच्या ताब्यात होताच, पण निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांमध्येही बाहेरचे वाटेकरू वाढू लागल्यानंतर स्थानिक लोकांमध्ये एक अस्वस्थता होती आणि त्या काळामध्ये स्थानिकांचं नेतृत्व करणारी कुठली तरी संघटना ही त्या काळाची गरज झाली होती. आणि त्या काळामध्ये मला वाटतं की मार्मिकच्या माध्यमातून बाळासाहेबांनी ती गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावलं टाकली. शिवसेनेच्या स्थापनेच्या वेळेस काँग्रेसचेही काही नेते त्यांच्याबरोबर सहभागी होते या कारणास्तव, आणि मग तिथून मग शिवसेनेची गरज आणि शिवसेना तिथून मुंबईचा DNA बनली. 80च्या दशकात शिवसेनेनं आपली राजकीय भूमिका थोडीशी व्यापक केली. बाळासाहेबांनी मराठी अस्मितेसोबतच हिंदुत्वाचा हुंकार भरला. गर्व से कहो हम हिंदू है ही घोषणासुद्धा याच काळातली. 1987 साली विलेपार्ले विधानसभा पोटनिवडणूक ही शिवसेनेच्या अधिकृत हिंदुत्वाची नांदी देणारी निवडणूक ठरली. या निवडणुकीत रमेश प्रभूंनी विजय मिळवला. त्यापूर्वी ठाणे आणि मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आली होती आणि याच काळात शिवसेना नावाच्या सामाजिक संघटनेचं एका राजकीय पक्षात रूपांतर झालं. साधारण 2-2.5 दशकात शिवसेनेचा झंझावात राज्यभर पसरला. पण या झंझावातात पक्षानं अनेक अंतर्गत धक्केही सहन केले. 80च्या दशकानंतर साधारण प्रत्येक दशकात शिवसेनेतल्या त्या वेळच्या बड्या नेत्यांनी घेतलेली एक्झिट
शिवसेनेचा टप्प्याटप्प्यानं शक्तिपात करत गेली. पहिला धक्का छगन भुजबळांच्या रूपानं डिसेंबर 1991 मध्ये बसला. पक्षाचा आक्रमक ओबीसी चेहरा आणि मुंबईचे माजी महापौर असलेल्या छगन भुजबळांनी बंडाचं निशाण फडकावलं. मनोहर जोशी यांच्यासारख्या नेत्याचा वाढता प्रभाव हे भुजबळांच्या नाराजीचं खरं कारण. पण मंडल आयोगाच्या शिफारसींना बाळासाहेब ठाकरेंनी केलेला विरोध हे तत्कालीन कारण पुढे करत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान भुजबळांनी 18 आमदारांसह शिवसेना सोडली आणि शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतरच्या पुढच्या दशकात म्हणजे 2005 साली नारायण राणेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. कोकणातल्या राजकारणावर असलेली मजबूत पकड आणि 1999 मध्ये 6-7 महिन्यांसाठी भूषवलेलं राज्याचं मुख्यमंत्रीपद या बळावर राणेंनी थेट बाळासाहेबांना आव्हान देत पक्ष सोडला. खरं तर 2003च्या महाबळेश्वर अधिवेशनात उद्धव ठाकरेंकडे पक्षाचं कार्याध्यक्षपद मार्च 2006 रोजी राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यावेळी बाळासाहेब होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब हयात होते आणि जोपर्यंत बाळासाहेब होते तोपर्यंत शिवसेना संपविण्याची भाषा करणारे लोक संपून गेलेत. कारण लोकांच्या बाळासाहेबांवर एक जबरदस्त प्रेम होतं आणि बाळासाहेबांना पण सर्वांना सांभाळून घेतलं होतं. मराठी लोकांसाठी ज्याप्रमाणे बाळासाहेबांनी संघर्ष केला आणि त्यांनी आंदोलन केलं आणि त्यांना तो एक अप्रतिम आहे. त्यांच्यासारखा मराठी भाषी लोकांसाठी लढणारा नेता माणूस कोणी होऊ शकत नाही. आणि त्याच कारणास्तव जेव्हा बाकी सगळे सोडून गेले तरीही बाळासाहेब होते. त्यामुळे शिवसेना कोणीही संपू शकलं नाही. छगन भुजबळ गेले, नारायण राणे सुद्धा गेले. राज ठाकरेंनी सुद्धा वेगळी राजकीय चूल मांडली. या प्रत्येक वेळी शिवसेना संपली अशी भाकीतं राजकीय विश्लेषकांनी केली. पण बाळासाहेबांचं कणखर नेतृत्व आणि त्यांच्या नेतृत्वावर शिवसैनिकांचा असलेला अढळ विश्वास या जीवावर शिवसेना नव्यानं उभी राहिली. अर्थात तो काळही वेगळा होता आणि बाळासाहेब त्यावेळेला हयात होते. पण 4 वर्षांपूर्वी आक्रीत घडलं. एकनाथ शिंदेंच्या बंडानं शिवसेना अक्षरशः खिळखिळी झाली. या बंडात नेते तर निघून गेलेच, पण पक्षाचं नाव आणि चिन्हसुद्धा हातातून गेलं. 2022 सालचा हा जून महिना शिवसेनेची किंबहुना उद्धव ठाकरेंची राजकीय परीक्षाच घेणारा ठरला. एकीकडे मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पाठीशी असलेली भाजप यांच्याशी त्यांचा राजकीय सामना होता. तर दुसरीकडे ठाकरेंनी बाळासाहेबांचं प्रखर हिंदुत्व सोडल्याच्या आरोपांना उत्तर देण्याचं आव्हान. त्यातच पक्ष आणि चिन्हाविना राजकीय अस्तित्व टिकवण्याचं शिवधनुष्यही उद्धव ठाकरेंना पेलायचं होतं. त्यानंतरच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही पक्षाची नवी ओळख आणि मशाल हे नवं चिन्ह घेऊन उद्धव ठाकरे निवडणुकांना सामोरे गेले. शिंदेंचं बंड झालं त्यावेळेस शिवसेनाच बदललेली होती. शिवसेना किंवा ठाकरे घरातला माणूस कधी सत्तेत जाऊन बसलेला नव्हता. पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरे यांनी घेतलं, तेही भाजपाबरोबर निवडणूक लढवून काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जाऊन मुख्यमंत्रीपद घेतलं. तिथूनच शिवसेनेचा मला वाटतं की प्रवास पूर्णतः बदलला. हिंदुत्वाचं राजकारण करून चूक झाली असं जेव्हा उद्धव ठाकरे बोलले तेव्हा त्यांच्या राजकारणाचाही बदललेला बाज हा मला वाटतं की तिथे त्याचं एक प्रमुख कारण ठरलं. आणि मग शिंदेंच्या बंडानंतर त्यांना एक भूमिका घेता आली. भाजप ही महासत्ता बनलेली होती त्या काळामध्ये आणि एवढी महाशक्ती पाठीशी असताना शिंदेंच्या बंडाचा परिणाम जो होता तो फार व्यापक प्रमाणावर झाला आणि शिवसेना त्या काळामध्ये पुढे विकलांग होत गेली.
2024च्या लोकसभा निवडणुकीत मुंबईसह महाराष्ट्रात जनतेची सहानुभूती मिळवत ठाकरे गटानं एकनाथ शिंदेंपेक्षा अधिक म्हणजे 9 खासदार निवडून आणले. त्यानंतरच्या विधानसभेतली लढाई ठाकरेंसाठी अधिक चुरशीची होती. इथं मात्र एकनाथ शिंदेंनी बाजी मारली. ठाकरेंच्या शिवसेनेचे 20 तर शिंदेंच्या शिवसेनेचे 57 आमदार निवडून आले. पुढे राज ठाकरेंसोबतचे वाद मिटवत उद्धव ठाकरे महापालिका निवडणुकांना सामोरे गेले. महापालिका निवडणुकीत मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा सरस कामगिरी करत ठाकरेंनी आपणच खरी शिवसेना असल्याचं दाखवून दिलं. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता कुठे ठाकरे सावरतायत असं वाटत असतानाच एका नव्या वादळात ठाकरेंच्या शिवसेनेचं तारू पुन्हा भरकटण्याची चिन्ह आहेत. शिंदेंनी दिल्लीच्या साथीनं ऑपरेशन टायगर आखत पुन्हा उद्धव ठाकरेंवर घाव घालण्याची तयारी केली आहे. पुन्हा ठाकरे गटाचे काही खासदार आणि आमदार शिंदेंसोबत जाण्याची चिन्ह आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगरच्या रूपानं एक मोठा राजकीय भूकंप होतोय आणि त्याचे हादरे बसायला सुरुवात झाली आहे. पण ऑपरेशन टायगर यशस्वी होणं हे फक्त उद्धव ठाकरेंच्या पक्षातून 6 खासदारांचं बाहेर जाणं नसेल, तर तो उद्धव ठाकरेंच्या राजकीय अस्तित्वावरचा एक मोठा हल्ला असेल. हा हल्ला परतवून लावण्यासाठी उद्धव ठाकरेंना पुढच्या काळात काही महत्त्वाच्या आव्हानांना तोंड द्यावं लागणार आहे. आव्हान क्रमांक 1, ठाकरेंची राष्ट्रीय पातळीवरील ओळख क्षीण होण्याचा धोका तर आहेच, पण हे बंड यशस्वी झाल्यास इंडिया आघाडीत उद्धव ठाकरेंच्या शब्दाला पूर्वीसारखी किंमत नसेल. आव्हान क्रमांक 2, तळागाळातील सामान्य कार्यकर्त्यांचं मानसिक खच्चीकरण होणं आणि उद्धव ठाकरेंसोबत आता राजकीय भवितव्य उरलेलं नाही हा संदेश कार्यकर्त्यांमध्ये जाण्याचा धोका आहे. आव्हान क्रमांक 3, निधीची कमतरता आणि संघटनात्मक कमकुवतपणामुळे आगामी निवडणुकांमध्ये मजबूत उमेदवार मिळवणं ठाकरेंना कठीण होऊन बसेल. आणि सर्वात मोठं आव्हान म्हणजे आव्हान क्रमांक 4, मातोश्रीचा दरारा कमी होईल आणि ठाकरे ब्रँडला मोठा तडा जाण्याची भीती आहे. एक संपूर्णपणे फेर मांडणी आपण म्हणू की फेर मांडणी करण्याची शिवसेनेला गरज आहे. आणि ही प्रतिकूल परिस्थिती आहे, कारण त्यांचं सिम्बॉल त्यांच्याकडे नाही, पक्षाचं नाव नाही आहे. परंतु शिवसेनाचा जो मूळ स्वभाव जो आहे तो आक्रमक आहे. संघर्षातनंच ती निर्माण झालेली संघटना होती. तर हे सगळे जे त्यांचे आपण म्हणू की वारसा हक्काने त्यांच्याकडे या ब्रँडला अनुसरून ज्या गोष्टी आलेल्या आहेत, या गोष्टींचा विचार करून दोघी ठाकरे बंधूंनी ते खरं केलं पाहिजे. माझी जास्ती अपेक्षा आदित्य ठाकरेंकडनं आहे, कारण की ज्या पद्धतीने आज एकनाथ शिंदे अजूनही फिरतात ग्रामीण भागांमध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रात, तर त्या पद्धतीने खरं म्हटलं तर आदित्य ठाकरेंचे पण दौरे आता व्हायला पाहिजेत आणि तसं झालं तरच शिवसेनेला भवितव्य आहे. एकीकडे ठाकरे गटाला आपल्या राजकीय अस्तित्वासाठी असा संघर्ष करावा लागत असतानाच दुसरीकडे एकनाथ शिंदेंची शिवसेना मात्र सत्ता आणि भाजपच्या भक्कम पाठिंब्याच्या आधारे आपला वेगानं विस्तार करते आहे. मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवण्यासाठी तसंच शिवसेना हे मूळ नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळवण्यात शिंदेंना दिल्लीश्वरांची मोठी रसद मिळाली. सत्तेच्या आणि मजबूत राजकीय पाठबळाच्या जोरावर शिंदेंनी अल्पावधीतच अनेक खासदार, आमदार, माजी नगरसेवक आणि स्थानिक नेत्यांना आपल्याकडे खेचलं. तसंच विकास निधीचा पुरेपूर वापर करत शिंदेंनी पक्षाची बांधणी सुरू ठेवली आहे. पण असं असलं तरी शिंदेंची पुढची राजकीय वाटचाल अजिबात सोपी नाही आहे. कारण सत्तेच्या आधारे पक्ष वाढवता येतो, पण तो टिकवून पुढे नेण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेलाही काही गंभीर आव्हानांचा सामना करावा लागेल. शिंदेंच्या शिवसेनेपुढील आव्हान क्रमांक 1, भाजपची बी टीम आणि दिल्लीच्या इशाऱ्यावर चालणारी शिवसेना ही टीका खोडून काढत शिंदेंना आपली स्वतःची स्वतंत्र आणि आक्रमक राजकीय ओळख निर्माण करावी लागेल. आव्हान क्रमांक 2, केवळ आमदार आणि खासदारच नव्हे
तर तळागाळातील शिवसैनिक आणि शाखांमधील पदाधिकाऱ्यांना बळ देत स्वतःचा निष्ठावान केडर उभारावा लागेल. आव्हान क्रमांक 3, युतीत मोठा भाऊ असलेल्या भाजपनं भविष्यात साथ सोडली तर आगामी काळात स्वतंत्रपणे राजकीय वाटचाल सुरू ठेवण्याची क्षमता एकनाथ शिंदेंना मिळवावी लागेल. आव्हान क्रमांक 4, बाळासाहेब ठाकरेंचा प्रखर हिंदुत्वाचा वारसा कायदेशीर आणि कागदोपत्री जरी मिळाला असला तरी तो भावनिकदृष्ट्या पारंपरिक मराठी आणि हिंदुत्ववादी मतदारांच्या मनावर बिंबवणं हे आव्हानही शिंदेंसमोर असेल. रिपोझिशनिंग जे खरं म्हटलं तर उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने करायला पावतं, रिअलाइनमेंट आपण म्हणू त्याला, तर ती एकनाथ शिंदेंनी केली. म्हणजे केंद्राशी त्यांनी ज्या पद्धतीचं जुळवून घेतलं नातं, एक समीकरण वेगळं निर्माण केलं, तर त्या समीकरणाचा त्यांना फायदाही झाला. त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद पण आलं, 2.5 वर्ष त्यांना ती सत्ताही उपभोगता आली आणि त्याचा हळूहळू परिणाम, त्याला इंग्रजीत चांगला शब्द आहे, रिपलिंग इफेक्ट म्हणतो, तर तो रिपलिंग इफेक्ट होत गेला की मग तो खालपर्यंत कार्यकर्त्यांना, त्यांच्या आमदारांना, त्यांच्या जिल्हा परिषद असतील, नगरपालिका असतील, यांच्याकडे निधीचा जास्ती ओघ सुरू झाला आणि त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या थरावर परिणाम होत गेला आणि एकनाथ शिंदेंचं बंड त्याच्यामुळे हे अधिक आपल्याला परिणामकारक झाल्यासारखं दिसतं किंवा त्याचे दृश्य परिणाम जे आहेत ते आपल्याला जास्ती जाणवतात. पण या सगळ्यात सर्वात महत्त्वाची आणि निर्णायक भूमिका असणार आहे ती भाजपची. सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपला ज्या आक्रमक मराठा आणि हिंदुत्ववादी चेहऱ्याची सोबत हवी आहे ती राजकीय गरज एकनाथ शिंदेंची शिवसेना चोखपणे भागवते आहे. शिंदेंच्या माध्यमातून भाजपनं उद्धव ठाकरेंना एकाकी पाडण्याची खेळी यशस्वी केलीच, पण आता या दोन्ही शिवसेनांबाबत भाजपची भविष्यातली रणनीती ही अतिशय सावध असेल. जोपर्यंत उद्धव ठाकरेंचं राजकीय आव्हान शिल्लक आहे तोवर भाजप शिंदेंना सर्वतोपरी बळ देत राहील यात शंका नाही. शिंदेंची शिवसेना ही सत्तेची आणि तडजोडीची सध्याची भाजपची राजकीय गरज आहे. पण 100% भाजपच्या वाटेवर कधी ना कधी भाजपला शिंदेंच्या शिवसेनेचा हात सोडावा लागेल. त्यावेळी एकनाथ शिंदेंची खरी राजकीय कसोटी लागेल. तर त्याच वेळी पुन्हा आपली राजकीय ताकद वाढवण्याची संधी उद्धव ठाकरेंनाही मिळेल आणि या क्षणाचा फायदा शिंदे आणि ठाकरे यापैकी कोण अचूक उचलणार त्यावर दोन्ही शिवसेनांचं भविष्य ठरेल. महाराष्ट्राच्या राजकारणात मातोश्री या बंगल्याचं एक वेगळं अस्तित्व आहे. या बंगल्यातून आलेल्या आदेशात महाराष्ट्र बंद करण्याची ताकद होती. अर्थात हा काळ बाळासाहेबांचा होता. बाळासाहेब तेव्हा हयात होते तेव्हा मातोश्री बंगल्याचा जो दरारा महाराष्ट्राच्या राजकारणात होता तो आता राहिलेला नाही आहे. आता शिवसेनासुद्धा दुभंगली आहे. माझ्या मागे बघताय त्या शिवसेना भवन आणि नरिमन पॉईंटला असलेल्या बाळासाहेब भवन अशा 2 वास्तूंमधून सध्या शिवसेनेचा कारभार सुरू आहे. पुढच्या काळात या 2 वास्तूंपैकी कोणती वास्तू शिवसेनेचा राजकीय वारसा जपणार हे काळ ठरवणार आहे.